आपण जी चिक्की बनवली होती त्याची अशी मस्त असे तुकडे करून घेतलेत मी। तुम्ही आता एक याचा क्रंच तुम्हाला ऐकवते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, अतिशय क्रंची अशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी क्रंची झालेली आहे। आता आपण चिक्की करण्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1.5 वाटी सेम वाटीच्या मापाने 1.5 वाटी गूळ घेतलाय, इथं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे आणि पोळपाट लाटणं घेतलेलं आहे। पोळपाट लाटणं हे आपल्याला जे चिक्कीचं सारण बनेल ते पसरवण्यासाठी आहे। आपण याला ग्रेसिंग करून घेणार आहोत। तुम्ही तेलाने करू शकता किंवा तुपाने करू शकता। तर आपण त्याला सर्वात आधी ग्रेसिंग करून ठेवूयात। जसं मी तुम्हाला सांगितलं, आधी पोळपाट लाटण्याला आपण ग्रेसिंग करून घेऊयात। हे साजूक तूप टाकलंय तर ग्रेसिंग स्टार्ट करूयात त्याची। अशा पद्धतीने पूर्ण पोळपाटावर आपण तूप पसरवून ठेवूयात, जेणेकरून आपल्याला सारण ओतताना गडबड होणार नाही आणि आपला पाक जास्त दाटणार नाही। सेम आपण लाटण्याला सुद्धा ग्रेसिंग करून घेऊया या पद्धतीने। आता एकंदरीत ग्रेसिंग करून झाले तर आपण पोळपाट लाटणं बाजूला ठेवूया। आता आपण गॅस चालू केला आहे। गॅसवर सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊयात। 1 वाटी तीळ मी ओतलेला आहे यामध्ये। आता आपण हळूहळू तीळ भाजून घेऊ। जेवढे खमंग तीळ तुम्ही भाजाल तेवढी चिक्की छान लागेल। ज्यावेळेस आपण तीळ पापडी बनवतो किंवा तिळाची चिक्की बनवतो, तुम्ही एक काळजी घ्यायची आहे, तुम्ही जो पॅन वापराल त्याला कोणत्याही प्रकारचा भाजीचा किंवा तिखटाचा वास नकोय। त्याने काय होतं की एक चिक्कीला त्याचा स्मेल येतो, त्याची स्वतःची चव राहत नाही किंवा तो स्मेल भाजीचा त्याला येतो। तर मी जो हा पॅन घेतलाय याला कोणत्याही प्रकारचा स्मेल नाहीये। आता मी हळूहळू सगळे तीळ व्यवस्थित भाजून घेते। मंद आचेवर तुम्ही भाजू शकता, मी हाय फ्लेमवर भाजते आणि कंटिन्युअसली त्याला हलवते, जेणेकरून ते जळणार नाही। आता तीळ भाजले गेलेत प्रॉपरली हे कसं ओळखायचं, तर तिळाचा असा तडतडल्याचा आवाज येतो, याचा अर्थ तीळ व्यवस्थित भाजले जात आहेत। पटपट हलवून तुम्ही तीळ भाजून घ्यायचे। एकदा तीळ तडतडायला लागले की गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित तीळ एकदा भाजून घ्यायचे। आता तीळ भाजून झाले ते मी एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे काढून घेते। हा जो 1.5 वाटी गूळ आहे त्याचा पाक बनवायचा आहे। ते पाक बनवायच्या वेळेस आपल्याला एका वाटीमध्ये असं पाणी लागणार आहे। ते कशासाठी मी हे तुम्हाला पुढे सांगेल। तर आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे। ज्या पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेतले तोच पॅन मी इथं कंटिन्यू केलेला आहे तीळ काढून। यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत। आता या पॅन मध्ये मी 2 चमचे आपण मोजून घेतलेला 1.5 वाटी गूळ घालणार आहोत आणि कंटिन्युअसली आपण याला हलवणार आहोत, जेणेकरून त्याचा व्यवस्थित पाक बनेल। आता तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि त्याला असे बबल्स येत आहेत। ही फर्स्ट स्टेप असते ज्यामध्ये गूळ प्रॉपरली वितळतोय। या वाटीमध्ये पाणी घेतलं होतं, त्या वाटीमध्ये आपण पाक व्यवस्थित कडक बनलाय की नाही हे चेक करणार आहोत, त्यासाठी आपण हे पाणी घेतलेलं। आता आपण फर्स्ट स्टेपचं गूळ चेक करूयात। आता याला तुम्ही पाहू शकता इथे छान असे बबल आलेले आहेत, आपण ते चेक करून पाहूया। असं गॅस कमी करूया। अशा पद्धतीने पाक यामध्ये टाकायचा आणि लगेच चेक करायचं। याची अशा पद्धतीने तार बनतीये, याचा अर्थ आपला पाक अजून कच्चा आहे। आपण अजून 1-2 मिनिटं त्याला छानसं
त्याला असं छान असं बनवून घेऊया. आता परत एकदा चेक करूयात. मी म्हणते तसा कडक व्हायला हवा. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये असा याचा तुकडा पडतोय प्रॉपरली. आता आपण या स्टेजला येऊन गॅस बंद करूयात. आता आपण हे जे 1 वाटी तीळ भाजून घेतले होते ते आपण या वितळलेल्या गुळामध्ये ऍड करूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. या पद्धतीने तुम्ही ते प्रॉपरली असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. या स्टेजला येऊन तुम्ही गॅस बंद करणं गरजेचं आहे. जर गॅस बंद केला नाही तर गुळाचा पाक हा जळेल आणि त्या चिक्कीची जळालेली चव लागेल. ती चव आपल्याला अजिबात नकोय. त्यामुळे तुम्ही गॅस बंद करून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं तीळ आणि गुळ व्यवस्थित प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचंय. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे पोलपाटलातनं मी याला ग्रीसिंग करून घेतलंय. तुम्ही पाहू शकता याला असं शाईन दिसतंय. याचा अर्थ याला मी ग्रीसिंग करून घेतलंय. ह्याच ग्रीसिंग करून घेतलेल्या आणि पोलपाटवर आपण हे जे सारण बनवून घेतलेलं आहे चिक्कीसाठी छान असं ते टाकणार. आता तीळ आणि गुळ जे आपण तयार करून घेतलेले आहेत ते आपण ग्रीस केलेल्या पोलपाटवर टाकणार आहोत आणि छान व्यवस्थितरित्या ते पसरून घेणार आहोत. हळूहळू तुम्हाला ते पसरवायचं आहे. फार गरम असेल चटका बसण्याची भीती असते, त्याच्यामुळे काळजीपूर्वक ते पसरवा. लाटण्याला सुद्धा आपण छान असं तूप लावून घेतलंय. आता पटपट आपण ते पसरून घेऊयात. थंड व्हायच्या आत तुम्हाला जेवढी त्याची जाडी हवी त्या प्रमाणात ते छान असं पसरून घ्या. व्यवस्थित सगळ्या पोलपाटवर आता मी हे पसरून घेत आहे. पटपट पटपट पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याला एकंदरीत सगळीकडे ते पसरून झाल्यानंतर मस्त असं त्याला चिरा देणार आहोत. मी इथं उचटण्याच्या साह्याने चिरा देत आहे. चाकूला ते चिकटतं, त्याच्यामुळे मी उचटण्याने असे छान चिरा देऊन घेत आहे. म्हणजे थंड झाल्यावर आपल्याला त्याचा चौकोन असा शेप करता येईल. वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. अगदी तुम्हाला शंकरपाळी शेप हवा असेल किंवा त्रिकोण शेप हवा असेल तर तुम्ही तो सुद्धा यातून मिळवू शकता. परंतु मला चौकोन शेप हवा आहे, थोडी मोठी साईज हवी आहे, त्याच्यामुळे मी हे असं या पद्धतीने त्याला शेप देण्यासाठी व्यवस्थित करून घेत आहे. आणि एकदा कंप्लीट झालं की थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे तेव्हाच मी याचे तुकडे करून घेणार आहे, जेणेकरून त्याचे व्यवस्थित चौकोन असे तुकडे होतील. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे तुकडे होत आहेत त्याचे. आणि ते असे तुकडे करून थंड होण्यासाठी ठेवेल. आता हे प्रॉपरली थंड झाले आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये 1 वाटी तीळ आणि 1.5 वाटी गूळ वापरून भरपूर असे तीळपापडी झाली आहे. त्याला सुंदर अशी क्रंच आला आहे. मस्त असं कडक झाले आहे तीळपापडी. व्यवस्थित तुटती आहे. व्यवस्थित असा पूर्णपणे तीळपापडी आपण बनवून झालेली आहे. आता मी एका वाटीमध्ये तुम्हाला ही काढून दाखवते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की 1 वाटी तीळमध्ये किती तीळपापडी तुम्ही बनवू शकता. या पद्धतीने आपण हे सर्व एका वाटीमध्ये काढून घेऊयात. मोठी वाटी आहे फार. यासाठी आपण 1 वाटी तीळ आणि 1.5 वाटी गूळ वापरला आहे. तुम्हाला जर जास्त पातळ तीळपापडी हवी असेल तर 2 वाटी गूळ तुम्ही वापरू शकता, जेणेकरून पाक जास्त बनतो आणि तीळपापडी जास्त पसरते. या पद्धतीने हे सर्व तीळपापडी रेडी आहे. वाटी भरूनसुद्धा माझ्याकडे खाली थोडी तीळपापडी शिल्लक आहे. भरपूर अशी 4 जणांच्या कुटुंबासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्थित तीळपापडी बनेल. तुम्हीही अशा पद्धतीने बनवू शकता. माझ्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज अपलोड होत असतात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलचे बाकीचे व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता. मार्केट रिलेटेड व्हिडिओज मी टाकत असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.